व्हेरी इम्पॉर्टंट मॅच आजच्या दिवसात पाहतोय आपण. महाअंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. एका बाजूला पाहतो घरड होतो, दुसऱ्या बाजूला पाहतो सोनारपाडाशी लढत. मॅच ऑन. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामना होतो सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. फायनलची लढत. दोन इथे मात्र ओव्हरचा सामना आणि इथे मात्र पहिला चेंडू आकाशाला व्यवस्थित घालणारा. इट्स अ 6 बिग हिट. इथे हा षटकार अजय यांच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. इरादे स्पष्ट आहे. जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न सध्या पाहतोय आपण. फायनलच्या मॅच मध्ये गोलंदाजी स्ट्राईक मध्ये गोलंदाज करण. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. 6 धावा पाहतोय आपण. 6 धावसंख्येने संघर्ष गातो ओपन होतोय. हो हो लगातार दुसरा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला फेकून दिला लॉंग ऑनच्या वरला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता येतो हा षटकार. लगातारचा दुसरा षटकार पाहतोय आपण अजय यांच्या बॅट मधून. क्या बात आहे. मागच्या मॅचला 7 बॉलां 6 सिक्स मारलेले. या मॅचला 2 बॉल 2 10 बॉलांनी एकूण हो 3 चेंडू 3 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. हिरव्या ओव्हर जांभळीचा हिरवा पाला दूर दूर मारेगा पर झुकेगा नहीं साला. व्हॉट अ शॉट. मागच्या मॅच मध्ये देखील 7 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकले होते आणि या मॅच मध्ये पाहतोय 3 चेंडू 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहतोय आपण. अप्रतिम बॅटिंग सध्या आपण पाहतोय. अजय ऑन फायर. 2 षटकाचा सामना आहे आणि पहिल्या चेंडूवरती पाहतोय आपण गणगती प्रहार. 3 चेंडू 3 षटकार. ड्रीम स्टार्ट संघाला करून देतोय. स्वप्नवत सुरुवात सध्या पाहतोय. 3 चेंडू 18 धावसंख्या दाखल करती लागली. नेक्स्ट बॉल करण. हो याला चेंडू पाहतोय लगातार 4था षटकार. व्हॉट अ बॅटिंग. व्हॉट अ बॅटिंग. अफलातून खेळ सध्या आपण गावतोय. आ लड़ने मैदान में मैदान अभी खाली पड़ा है. दम है तो रोक के दिखा. सामने अजय खड़ा है. 4 चेंडू 4 षटकार. क्या बात है. चोवीस धावसंख्या दाखल करती लागली 4 चेंडू मध्ये. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतो. 4 चेंडू 4 षटकार. रिम स्टार्ट. एकूण 11 बॉलां 10 नक्कीच मागच्या मॅचचं देखील कॅल्क्युलेशन जर केलं ना तर 11 चेंडू मध्ये त्यांनी डबल 10 षटकार मारलेत. नक्कीच कौतुक करावं लागेल. स्कोररची भूमिका आमच्यामध्ये निभावतात ते म्हणजेच गणेश भोईर ग्रामीणचा चिता. नक्कीच त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. भैया चेंडू बाद. हो हो व्हॉट अ शॉट. 5 चेंडू 5 षटकार. क्या बात है. कितना रास्ते कभी खत्म नहीं होते. 10 लोग हिम्मत हार जाते हैं. 13 सीखना पड़ता है जब किनारे दूर हो जाते हैं. फायनल मॅच मध्ये काय खेळ करतोय कडक बेधडक. हो या वेळेचा चेंडू बाद हलक्या हाताने इथे मात्र लफ केलाय. सिंगल घेण्यात आली. कारण खेळाडू रिस्पेक्ट देणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. खेळाडू दाखवणे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. 5 चेंडू 5 षटकार. त्याच्यानंतर मात्र सिंगल आणि पहिल्या ओव्हरची ते समाप्ती. पहिल्या ओव्हरची समाप्ती तर धावसंख्या दाखल करती लागली. बिनगडी बाद 31 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये बादो अक्षरशः चिथड्या उडवल्या. धावांचा वनवा पेटवला आणि हा वनवा विझवणार कोण हे सध्या प्रश्नचिन्ह. दुसऱ्या क्रमांकाचा विकल्प वापरण्यात आला आर्यन गोलंदाजी ट्रॅक वरती. या बॅटचा चेंडू पाहतोय. बॅटच्या बरोबर रनमध्ये चेंडू आला नव्हता. 1 धावसंख्या पूर्ण. दुहेरीचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र पाहतो चित्त्याच्या चपळाईनं 2 धावसंख्या पूर्ण. गुड रन बिटवीन द विकेट आणि या 2 धावसंख्या जाऊन पोहोचली 33 आकड्यामध्ये. 33 रन्स ऑन बोर्ड. अद्याप या षटकात 5 चेंडू शिल्लक आहेत. किती धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र सेट केलं जाईल. किती धावसंख्येचा डोंगर इथे मात्र सेट केला जाईल. हो व्हॉट अ शॉट. क्या बात है. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. येतो हा षटकार बॅट्समन अजय यांच्या बॅट मधून. अजयची गाडी सध्या इथे मात्र पाहतोय
सर्व चौथ्या गिअर वरती इथे मात्र पडत असताना हा धावसंख्या विजवणार कोण हे सध्या प्रश्नचिन्ह पाहतोय आपण. त्याने 100 धावा झाल्या 3 मॅचेस. हो क्लीन बोल्ट. आता मात्र एसटी वाकवली मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल फलंदाजाचं. त्यांनी तब्बल म्हणा त्या जुन्या गोव्याचे ते. 6 षटकार त्याच्या बॅटमधून आले. नक्कीच कौतुक करावं लागेल. एकदा टाळे होऊन द्या ते म्हणजेच अजयसाठी. 3 मॅच मध्ये त्याच्या 30 ना 33 ना त्याने किती केले. संघाला ड्रीम स्टार्ट मिळून दिला आणि चांगलं टार्गेट सेट करण्यामध्ये सध्या तरी यशस्वी ठरलाय संघ बरोडी संघ. आणि 3 मॅचेस मध्ये तब्बल 110 धावसंख्या त्याच्या बॅट मध्ये आल्या. नक्की एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या अजयसाठी. गुड बॅटिंग. 110 धावसंख्या 3 मॅचेस मध्ये ते मात्र कव्हर केल्यात. अरे पोटेटो असतील तर पाठव. याचा चेंडू लवर फुटचा चेंडू लफ केला इथे मात्र ऑल कार्पेट आउटफील्ड स्लो आहे. आता म्हणजे फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या एकने पुढे सरकेल 40 च्या आकडेमध्ये. 40 रन्स ऑन बोर्ड. दोन चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग हो ज्यावेळेचा चेंडू पाहतोय सुवर पद्धतीचा चेंडू होता. बीट केलं फलंदाजाला डॉट बॉल होतोय. धावसंख्या पाहतोय 40 या आकड्यामध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. टार्गेट सेट करण्याचा हा चेंडू पाहतोय. यावेळेचा चेंडू देखील हवे होत्या. जेलची संभावना. फिल्डर जेल घाले जेल ड्रॉप. एक सरळ साधा जेल इथे मात्र ड्रॉप झालाय आणि त्या चेंडूवरती किती धावसंख्या मिळतील आणि तब्बल 3 धावा मिळतील या चेंडूमध्ये. गुड रन बिटवीन द विकेट. आणि अशा पद्धतीने इथे मात्र पहिले इथे होते समाप्ती. पहिल्या इनिंगची समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते पाहायला मिळते. तब्बल 43 आणि 44 धावसंख्येचं टार्गेट हे सेट केलंय टीम सोनारपाडा संघाच्या विरोधामध्ये बरोडी संघाने. 43 झाले ना. बावीस 22.00 ची सरासरी इथे मात्र सोलारपाडा संघाला गाठावी लागेल. हे टार्गेट जर इथे मात्र चेस करायचं असेल तर. फायनलची लढत आपण पाहतोय. फायनलच्या सामन्यामध्ये तब्बल धावसंख्येचा वनवा भेटवला तो म्हणजे अजयने. 9 चेंडूमध्ये 6 षटकार त्याच्या बॅटमध्ये आले आणि एक चांगलं टार्गेट इथे मात्र सेट केलं.
आणि येस गेम इज ऑन. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आर्यन आलाय. पहिल्या क्रमांकाचा मात्र समोर असेल फलंदाज करण. नॉस्ट टाकेला पाहतो रितेश. ही विस्फोटक जोडी सध्या मैदानामध्ये दाखल झाली आहे. त्याचा ग्रीन सिग्नल. व्हेरी फर्स्ट बॉल. हो पहिला चेंडू मात्र लॉफ केला. इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्यांच्या डोक्यावर मस्तक पे दस्तक देऊन चेंडू फरार. मिळती धावा 6. येतो हा षटकार बॅट्समन करण यांच्या बॅटमधून. मंजिल काफी दूर है पर आया हारना किसको मंजूर है. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला आयुष्य बदलेल. या वेळेला पाहतो आता एक उच्छाल चेंडूमध्ये थर्डमॅनचं क्षेत्ररक्षण. थोडे फंबल होतील आता. तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या पाहतोय. वेगाने पूर्ण. तीन धावसंख्या चेंडूवरती प्राप्त होतील. एक बॉल 9 झाला. एक चेंडू धावसंख्येला फलकती पाहतोय. 9 धावा. गोलंदाज आर्यन. गोलंदाजी ट्रॅक होती. समोर असेल तो म्हणजे करण ज्याने आजच्या दिवसामध्ये सर्वांना मंत्रमुक्त केलाय बॅटिंग कडून. स्पेशल मी करणचं अजय यांचा उल्लेख केला तर खूप चांगला खेळ त्यांचा आजच्या दिवसामध्ये राहिला. याचा चेंडू बघा. 30 सर्वा चेंडू. चेंडू नाही तर जायचा निखारा होता जो पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय झालं आवाजाने. हॅलो नेक्स्ट बॉल. यामध्ये चेंडू पात्र लॉफ केला. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या जहाताने संघाचा गट पुढे सरकेल पाहतोय. दुहेरी अंकामध्ये 3 रन्स ऑन बोर्ड. 10 धावसंख्या धाव फलकावरती लागली. 34. 9 चेंडू विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. मला वाटतं धाबांचं डोंगर सध्या आपण पाहतोय. याला पाहतोय. वडा शॉट परफेक्ट मिळत बॅट. मंजिल काफी दूर है पर यहाँ हारना किसको मंजूर है. हे सांगत असताना पाहतोय तो हा संघर्षाचा संघर्षमय षटकार. 8-28. नेक्स्ट बॉल आर्यन. हो या बॅटचा चेंडू पाहतो. ते सर्वात चेंडू होता. बीट केलं फलंदाजाला मात्र विकेट किपर क्लोज असल्यामुळे त्यांना थोडं बीट करत असताना बाईच्या स्वरूपामध्ये मिळाली सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचले दाफलकरती तब्बल 16 आकड्यावरती. 7 चेंडू विजयासाठी 27 धावसंख्येची गरज आहे. 17 धावसंख्या दाफलकरती लागली. आता येणारे 7 चेंडू विजयासाठी 27 ची गरज आहे. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये नक्कीच सामना रंगतदार पाहायला मिळेल. हो या बॉल बाद चेंडू हवेत आहे. फाईन लेगच्या फिल्डर दूर आहेत. येथील उचलून फेक करते. दुहेरीचा प्रयत्न मात्र नकार आणि एकेरीवरती समाधान मानलं या चेंडूवरती. आणि एक धावसंख्या इथे मात्र पाहतोय. पहिल्या षटकात ते समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाफलकरती लागली. बिनगडी बाद 18 धावा. येणारी 6 चेंडू 26 ची गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी सोनारपाडा संघाला. सहा चेंडू 26 ची गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी. मुश्किल है पर नामुमकिन नहीं. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू बाद आहे. 30 धावा चेंडू होता. थर्ड मॅनचा फिल्डर थोडे फंबल होत असताना तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. 5 चेंडू 25 ची गरज.
आणि नक्कीच भरोडी गावचे पोलीस महाराष्ट्र पोलीस म्हणजे जी नक्कीच निवड झाली आहे, म्हणजेच दिग्नेश पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. सो त्यांचं देखील आम्ही मनापासून अभिनंदन करतो व त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. दिग्नेश पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. सकाळपासून त्यांचा देखील खूप सारा सपोर्ट टीमला राहिला आहे. त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल हो लोबर फुटत चेंडू होता इथे मात्र लॉफ केला. फायनल क्षेत्रामध्ये फिल्डर दूर वरून येतील. फक्त सिंगल आणि सामना पाहतोय पूर्णपणे पाहतोय आपण भरोडी टीमच्या पक्षामध्ये झोकत असताना फायनलची लढत आपण पाहतोय. चेंडू पाहतोय आपण इस वाईट बॉल एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये. मनोज पवार सर असतील त्याचसोबतच गुरुदास भोईर सर असतील. आजच्या दिवसामध्ये नक्कीच अप्रतिम अंपायरची भूमिका त्यांची राहिली. त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. नेक्स्ट बॉल हो पुन्हा एकदा नो बॉल फीट येणारा चेंडू फीट असेल. हे 4 बॉल झाले 4 बॉल आहेत 4 बॉल याला चेंडू बाजूला डिगेज येणारा फीट होता. सो त्याच्यामुळे विकेट नसणार या चेंडूवरती. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू 20 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये पाहतोय आपण. सामना पूर्णपणे पाहायला गेला तर भरोडी संघाच्या खिशामध्ये जाऊन घुसावलाय आणि येतो हा चौकार आणि कुठेतरी वेळ झाली या चौकाराची. कारण या चौकाराने जास्त काही फेरबदल होणार नाहीये या मॅच मध्ये. हे चौकार पहिल्या ओव्हर मध्ये जर आले असते तर हे चित्र काहीतरी वेगळं दिसलं असतं आपल्याला. हॅलो तुला माहिती काय आर्यन आर्यन हा नको ते बोललो हॅलो 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 पावलं दूर आहे. आता मात्र पाहतो 1 पाऊल दूर आहे फक्त आणि फक्त विजयाचा भरोडी संघ या स्पर्धेचा पाहतोय. जाफरी स्पोर्ट्स आयोजित ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सध्या आपण पाहतोय. काम आहे की तुला मग लास्ट बॉल व्हेरी इम्पॉर्टंट बॉल या स्पर्धेमधील पाहतोय आणि सामना जिंकलाय. फायनल जिंकली होती म्हणजे टीम भरोडी संघ आणि अभिनंदन टीम भरोडी संघ.